करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 3रा भक्त निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये भूतलोक तेही पहावा विवेक, इहलोक आणि परलोक बरा पहावा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच बघा प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा कोण? तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कारण या ग्रंथामध्ये मतच मांडलंय खुद्द भगवंताचं. या बोधातून प्रत्यक्षपणे कसा दास घडला जाईल म्हणून दशक 12वा दिला. विवेक वैराग्य नाम आणि समास 3रा भक्त निरूपण नाम. उत्तमाची सुरुवात केलेली आहे. शेवट सुद्धा उत्तमाचाच होणार आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण कार्याला सुरुवात केलेली आहे ना, त्या कार्याचा फळ आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये भूतलोक तेही पहावा विवेक, इहलोक आणि परलोक बरा पहावा. या पृथ्वीमध्ये असंख्य लोक आपल्याला पाहायला मिळतात. बहुत लोक आहेत. त्यांनी विवेक करून आपला इहलोक आणि परलोक कसा सुधारेल हे पाहिलं पाहिजे. म्हणजे बघा, आपण द्वैत आणि अद्वैताचा भाग प्रत्यक्षात पाहिलेला आहे. इहलोक आणि परलोक जे भगवंताचं स्मरण करत आहेत, जे भगवंताच्या चरणाशी आहेत आणि जे बघा प्रत्यक्षपणे भगवंताला मानत नाही, कसा भाग दिलेला. ज्याला देवाचं प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो भगवंताची जाणीव नाही आहे, भगवंताची ओळख नाही, अशी सुद्धा लोक या पृथ्वी तलावर आहेत. पण या पृथ्वी तलावर बहुत लोक आहेत. तेही पाहावा विवेक. विवेकाने पाहिलं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये आपल्याला भगवंताचं स्मरण करणं खूप गरजेचं आहे. कारण आपली शिल्लक ज्या वेळेला वाढत जाईल त्याचप्रमाणे आपली पुण्याई सुद्धा वाढण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. म्हणून पुढच्या ओवीमध्ये समर्थाने उत्तमाचा भाग दिला. इहलोक साधया कारणे, जाण त्याची संगती धरणे, परलोक साधया कारणे सद्गुरु पाहिजे. इहलोकी सुख मिळावं म्हणून व्यवहार कुशल जाणत्या माणसाची संगती धरावी. पण परमार्थ साधण्यासाठी सद्गुरु करणं आवश्यक आहे. आपण एखादा व्यवसाय असेल, एखादी नोकरी असेल, एखादा धंदा असेल, तर तिथे आपण मनुष्याची संगत धरत असतो. कुठे एखादं काम करायचं असेल, प्रपंचामध्ये संसारामध्ये मनुष्याने मनुष्याला मदत नक्कीच करायला हवं. पण त्यामध्ये मिळणारं सुख, मिळणारं आनंद, मिळणारं समाधान हे फक्त संगतीप्रमाणेच
आपल्याला पाहायला मिळतं. परंतु परमार्थ साधण्यासाठी सद्गुरू करणं आवश्यकच आहे. परलोक साधया कारणे सद्गुरू पाहिजे. संसार प्रपंच इहलोकात आपण करत असतो, पण परलोक साधायचं आहे मग सद्गुरू पाहिजेच ना. कारण गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. या पृथ्वीतलावर असंख्य गुरु पाहायला मिळतात, कोट्यावधी लोक पाहायला मिळतात, परंतु सद्गुरू साक्षात मात्र एकच आहे. सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. मग परमार्थ साधण्यासाठी मग परमार्थ कसा करायचा? आपल्याला परमार्थ करायला वेळ मिळत नाही, कारण आपण सर्वजण संसारामध्ये प्रपंचामध्ये अडकून राहिलेलो आहोत. मग परमार्थ केव्हा करायचा? तो काय कोर्स आहे का? 6 महिने केला, सर्टिफिकेट मिळालं, घरी बसलो? नाही आहे. आपल्याला ज्या भगवंताने जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, तो नरदेह जसा प्राप्त करून दिलेला आहे तसा पुन्हा त्याला देणं गरजेचंच आहे. बरोबर की नाही? म्हणजेच काय, हा नाशिवंत देह आहे. आलेला जो नरदेह हा नाशिवंत आहे, घेऊन काही जाणार नाही आहे, पण मिळणारं सामर्थ्य, मिळणारी पुण्याई हे चिरंतन काळ टिकणार आहे. सद्गुरूंसी पाय फुसावे, हेही कळेना स्वभावे, अनन्य भावे एक भावे, दोन्ही गोष्टी फुसाव्या. कुठल्या दोन्ही गोष्टी आहेत? सामान्य लोकांना त्यांच्या अज्ञानी स्वभावामुळे सद्गुरूंना काय विचारावं हे कळत, आणि अनन्य भावाने एकनिष्ठेने त्यांना पुढील 2 गोष्टी विचाराव्यात. बघा, आता आपण एखाद्या मंदिरात गेलो, एखाद्या देवळामध्ये आपण ज्या वेळेला जातो, घरामध्ये बघा अधिष्ठान असेल, तिथे आपण देवाजवळ काय मागतो, काय मागायचं हे सुद्धा आपल्याला काही कळत नाही. आपण जे काही मागतो ते सर्व नाशिवंतच मागतोय. बघा, सर्व गोष्टी संसाराच्या आणि प्रपंचाच्याच असतात. जे दुःख असतं ते संसारामधलंच असतं. काय निवेदन असतं? मुलं ऐकत नाही, मुली ऐकत नाही, व्यवहारामध्ये पैसा कमी पडतोय, संसारामध्ये बायको त्रास देते. बघा, बायको म्हणते नवरा त्रास देतोय, मुलं त्रास देत आहेत, मुली त्रास देत आहेत, नकोसं जीवन झालेलं आहे. शेवटी काय झालं? बरोबर की नाही? सद्गुरूशी काय बघा, प्रत्यक्षपणे काय विचारायला हवं, काय मागणी करायला हवी. जी मागणी आहे ती कशी संपूर्णपणे आपली पूर्ण होईल हेही कळेना स्वभावे, हेच कळत नाही आहे. काय मागायचं? अनन्य भावे एक भावे. आपण एकनिष्ठेने आहोत का हो? आपण उपासना करत असताना ज्या वेळेला एखादं मंदिर असेल, त्या मंदिरामध्ये आपण जातो, परंतु आपण मंदिरामध्ये बघा फक्त जी मूर्ती आहे नमस्कार करतो, निघून येतो. परंतु काय पाहिलं? एकनिष्ठा नाही आहे, एकरूप नाही आहे. कारण असलेला मन आहे ना, तो चंचल आहे. या देहाला तिथे त्या भगवंताच्या चरणाशी एकरूप करून दिलं नाही आहे. तो तिथून गेला आणि मनाने प्रत्यक्षपणे त्या देहाला बघा बाहेर आणलं. म्हणून समर्थ म्हणाले, मन हा इंद्रियाचा राजा आहे. त्या मनाला प्रत्यक्षपणे 205 श्रीमनाचे श्लोक समर्थाने लिहून ठेवलेले आहेत. कारण आपला देह हा उत्तमाचा आहे, परंतु मन आहे ना, त्या मनाला आवर घातली पाहिजे, मनाला जागेवर आणायचं आहे. त्यासाठी स्मरण असणं आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी त्या कोण? देव कोण, आपण कोण?
या गोष्टीची विवरण केलेची करावी. बघा, मागच्या ओवीमध्ये सुद्धा समर्थांनी दिलं, अनन्य व्हावे एक व्हावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. कोणत्या गोष्टी विचाराव्यात, कोणत्या गोष्टी आपण विचारलं गेलं पाहिजे, त्या दोन गोष्टी. एक म्हणजे देव कोण आहे आणि दुसरं म्हणजे आपण कोण आहोत. याचं उत्तर भगवंत नक्कीच देतील, सद्गुरू नक्कीच देतील. त्याचं विवरण आपण वारंवार ठेवलं पाहिजे. एक म्हणजे देव कोण आहे. आपण जर विचारायला गेलो, देव, भगवंत, आपण मंदिरात गेलो, देवळामध्ये गेलो, आपण नमस्कार करतो, बाहेर येतो. आपल्या घरामध्ये सुद्धा मूर्ती असते, फोटो असतो, नमस्कार करतो, बाहेर पडतो. परंतु देव आहे कुठे, देवाचा पत्ता आहे कुठे. काही लोक विचारतात, देव नाही आहेत, अशी सुद्धा लोक म्हणणार आहेत. परंतु आपण बघा, समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आता आपल्या देहाला चालवणारा कोण आहे? भगवंत आहे. कारण तो आपल्या जळी स्थळी काष्टी पाशानी त्याचप्रमाणे रोमारोमात आहे, चराचरात आहे. आपल्या हृदयामध्ये त्याचं वास्तव्य. खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु विन तो सर्व ठाई न दिसे. त्याच्या स्मरणाशिवाय दुसरं कोणालाही दिसणार नाहीये. बरोबर की नाही? म्हणून भाग दिलेला आहे. देव कोण आहे आणि आपण कोण आहोत. आपण म्हणजे हाडामासांचा एक नरदेह. जो चालवणारा आहे प्रत्यक्ष तो भगवंत. आता विचार करा, ट्यूबलाईट असते बघा, किंवा फॅन असतो, पंखा. आपण पंख्याचं बटन लावलं की पंखा फिरताना दिसतो. परंतु पंख्यामध्ये असणारी जी वीज आहे, जे कनेक्शन आहे बघा, ते दिसतं का हो? नाही आहे. बरोबर की नाही? मग तसंच आहे, आपला देह हा चालता बोलता दिसतो, परंतु अंतरीचा अंतरात्मा दिसेल का हो? नाही आहे. म्हणून दोन वेळा जय का दाखवला? एक म्हणजे अंतरीचा अंतरात्म्याचा जय आणि दुसरं म्हणजे आपला जय. मग आपण कोण आहे? समर्थ म्हणाले, मंगलाचरणामध्ये सुद्धा आपल्याला ही ओवी प्राप्त करू दिली. आपण कोण हा निश्चय बोलिला असे. समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. आदी मुख्य देवतो कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेची करावे. आदी मुख्य देव कोणता हे जाणून घेतलं पाहिजे. आपल्याला अनेक प्रकारचे देव पाहायला मिळतात. बरोबर की नाही? परंतु मुख्य देव कोणता, आणि नंतर मग आपण भक्त म्हणजे कोण हे जाणून घ्यावे. प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाचे वेगवेगळे देव पाहायला मिळतात. ज्याची श्रद्धा असेल त्याप्रमाणे त्यांचं कार्य पाहायला मिळतं. बरोबर की नाही? म्हणून त्यासाठी पंचीकरण आणि महावाक्याचं विवरण म्हणजे काय, त्याचा अर्थ श्रवण, मनन आणि निजध्यास पुन्हा पुन्हा करीत जावे. यातूनच सर्व काही प्राप्त होणार आहे, यद्यार्थी संदेह नाही. सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ. आपण कोण का केवळ शोध घ्यावा. शोध घेतला पाहिजे. आपण कधी शोध घेत नाहीये. आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, तो नरदेह ज्याप्रमाणे आपल्याला प्राप्त झालेला आहे, जेव्हा आपण लहान होतो
तेव्हापासून बघा त्यांनी सांभाळ केलेला आहे, आत्तापर्यंत सांभाळ केलेला आहे, पुढेसुद्धा सांभाळ करणार आहे. मग शोध घेतला पाहिजे की हे सर्व केले असता शाश्वत निश्चळ अशा परब्रह्माची ओळख होते आणि आपलं खरं स्वरूप काय आहे याचाही शोध घेतला पाहिजे. आता परब्रह्माची ओळख केव्हा होईल? एखादं संकट उभा राहील, एखादा प्रसंग उभा राहील, ज्या वेळेला बघा प्रत्यक्षाने भगवंत आपल्याला मदत करत असतो, त्यावेळेला आपल्याला आठवतं, बरोबर की नाही? एखादं कार्य असेल, एखादं कार्य करत असताना आपला देह चांगल्या प्रकारे बघा, एखादी परीक्षा असेल त्यामध्ये उत्तीर्ण झालं, पहिला नंबर आला, एखादं चांगलं कार्य केलं की ते देहाची वाहवा होते. परंतु ज्या भगवंताने प्रत्यक्षपणे सामर्थ्य प्राप्त करून दिलं, सामर्थ्य पुरवलं, तो भगवंत दिसतो का हो? नाही आहे. म्हणजेच काय, आपल्या या नरदेहाची वाहवा होत असते, परंतु ज्याने सामर्थ्य प्राप्त केलेलं आहे, ज्याने सामर्थ्य प्रत्यक्षात पुरवलेलं आहे, त्या अंतरीचा अंतरात्म्याची जाणीव ओळख आपल्याला होत नाही. आपल्यामध्ये मीपणा येतो, अभिमान येतो, मत्सर येतं. म्हणून समर्थ म्हणाले, आधी मुख्य देव तो कोण आहे विचार केला पाहिजे. सकळ केल्याचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ, आपण कोण हा केवळ शोध घ्यावा. म्हणून सर्व केलं असता शाश्वत निश्चल अशा परब्रह्माची ओळख होते आणि आपलं खरं स्वरूप काय आहे याचाही शोध घेतला पाहिजे. आता आपणची शोध घ्यावा, आपण कोण आहोत आणि आपलं खरं स्वरूप काय आहे. सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता, आदी कारण भगवंता ओळखले पाहिजे. सारासार विचार केला असता महावाक्यातील शब्द हे शाश्वत नसतात, हे जाणून घेतलं पाहिजे. आता एखादा शब्द आपण स्वतःहून बोलतो आणि बोलल्यानंतर ते शब्द त्यांना ते रुचत असतात, टोचत असतात. कारण चांगले शब्द, वाईट शब्द आपण पाहिलं पाहिजे. सार काय, असार काय, चांगलं काय, वाईट काय याचा विचारसुद्धा आपण केला पाहिजे, हे जाणून घेतलं पाहिजे. आणि हा विचार करणारा अंतरात्मा म्हणजेच आपण कोण या आधी ओळखलं पाहिजे. आपण कोण हे आपण ओळखतच नाहीये, बरोबर की नाही? निश्चळ चंचल आणि जड अवघा मायेचा पवाड, यामध्ये वस्तू जाड जाणार नाही. निश्चळ चंचल आणि जड हा सर्व तर मायेचाच विस्तार. म्हणून हे सर्व नाशिवंत आहे. दिसते ती माया ना, ती नाशिवंत आहे. आपण काय घेऊन जाणार आहोत का? जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे तो काही घेऊन आलेला नाही आहे आणि घेऊन काही जाणार नाही आहे. मग निश्चल, चंचल आणि जड हा सर्व तर मायेचाच विचार आहे, विस्तार आहे. परंतु आपला देह जरी नाशिवंत असला तरी मायातीत असे जे परब्रह्म आहे, जे मायेमध्ये बघा प्रत्यक्षपणे आपल्या हृदयामध्ये अंतरीचा अंतरात्मा आहे, तो नाशिवंत नाही आहे, तो शाश्वतीचा आहे. ते परब्रह्म धुंडावे, विवेक त्रैलोक्य हिंडावे, माईक विचार खंडावे परीक्षवंती. आता विचार करा, परीक्षवंत माणसाने विवेकाने सर्व त्रैलोक्याचा शोध घ्यावा आणि सार असार आपल्या मनामध्ये येत असतं. सारासार विचाराने माईक पूर्णपणे आर्थिक असेल, शारीरिक असेल, त्याचा त्याग करावा आणि परब्रह्माचा शोध घ्यावा. आता विचार कर, परीक्षावंत, आपण एखादी परीक्षेला बसलेलो आहोत.
आता आपल्याला पेपर सोडवायचे. जर आपण अभ्यास केला तर आपल्याला काही भीती आहे का हो? नाही आहे. कोणते प्रश्न येणार आहेत त्याचा आपण पूर्णपणे सराव केला, ते विवेकाने शोध घेतला पाहिजे. सारासार विचाराने संपूर्णपणे त्याग करता यायला हवा आणि परब्रह्माचा शोध घेतला पाहिजे. खोटे सांडून खरे घ्यावे, परीक्षवंती परीक्षावे, मायेची अवघेची जाणावे रूप माईक. आता परीक्षावंताने खऱ्या खोट्याची परीक्षा करून खोटं असेल तर सोडून खरं असेल तेच घ्यावे. बघा, विचार करा. खोटे सांडून खरं घ्यावे. आता आपल्याला माहिती आहे आपण खोटं बोललेलो आहोत आणि खोटं बोलून जर आपण बघा खरोखरच त्यांच्याकडून काही घेतलं तर परीक्षावंती परीक्षावे. आपल्यालासुद्धा परीक्षेला सामोरं जाणं गरजेचंच आहे. आपल्याला सोडणार नाही कोण. जसे आपण कर्म करू ना त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. परंतु मायेची अवघेची जाणावे रूप माईक. मायेचे रूप सर्व माईकच आहे हे जाणून घेतलं पाहिजे. पंचभूतिक हेमाया, माईक जाये विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया नासिवंत. जे सर्व बघा पंचमहाभूतिक 5 भौतिक आहेत ते सर्व माया असून जे माईक आहेत ते सर्व अंती नाश पावते. म्हणून पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून जे 8 देह आहेत ते सर्व नाशवंत आहेत. पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4, बरोबर की नाही? म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ज्याप्रमाणे दिसेल तितुके नासेल, उपजेल तितुके मरेल, रचेल तितुके खचेल रूप मायेचे. आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षपणे जे दिसत आहे ते नाश पावणार आहे. दुसरी गोष्ट, जे उपरते आहेत उपसते आहेत ते मारणारच आहेत. आता आपल्या घराच्या बाजूला बघा एखादं छोटंसं रोप असतं, आहे की नाही? नक्कीच. मग तेच रोप बघा जमिनीतून आपण मुळासकट बाहेर काढलं, वेगळं झालं, मग ते रोप जगेल का हो? नाही आहे. कारण भाग कसा दिलेला आहे, दिसेल तितके नासेल आणि उपजेल तितके मरेल. मग जे झाड आहे, जे रोप आहे ते टिकणार नाही आहे, कारण त्याला मातीपासून वेगळं केलं. मग तसंच आपला हा जो नरदेह आहे तो भगवंतापासून निराळा झालेला आहे, वेगळा झालेला आहे. रचेले तितके खचेल रूप मायेचे, वाढेल तितके मोडेल, येईल वितुळे तितुळे जाईल, भूतांस भूत खाईल कल्पांत काळी. बघा प्रत्यक्ष भाग कसा आहे दिलेला आहे. वाढेल तितके मोडेल, येईल तितके जाईल. ज्याप्रमाणे बघा ज्याची वाढ होईल ते क्षय पावणारच आहे. आता एखादं रोप असेल, रोपाची वाढ ज्याप्रमाणे झाड आहे त्याप्रमाणे ते झाड फळं फुलं आपल्याला देणारच. आणि
त्याचप्रमाणे ते मोठं झाल्यावर क्षय पावणारच आहे. जे जे येईल ते ते जाणारच आहेत. आपल्याला सुद्धा हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो सुद्धा जेव्हा आपली शेवटची घटिका भरेल त्यावेळी सुद्धा इथून निघूनच जाणार आहे. देह धारके तितके नासती हेतो रोकडी प्रचिती मनुष्यविन उत्पत्ती रेत कैचे. जितके देह उत्पन्न होतात ते कष्ट करत असतात. ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे ना. जितके देह बघा, कल्पांताच्या समयी पंचमहाभूतांचा एक एक भूतांत अनुक्रमे लय पावणार. देहधारक तितके नासिती हेतो रोकडी प्रचिती मनुष्यविन उत्पत्ती रेत कैचे. जितके देह उत्पन्न होतात ते सर्व नष्ट होतात. कोणी अमरपट्टा लावून आले का? नाही आहे. ज्याप्रमाणे देह जन्माला आलेला आहे त्याप्रमाणे नरदेह मृत्यू पावणारच. ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. माणूस वाचून माणूस कसा उत्पन्न होणार आणि वीर्य कसे उत्पन्न होणार. बघा कसा भाग दिलेला आहे. माणसापासून माणूसच होणार ना, का पशुपक्षी होणार आहेत? नाही आहे. आणि वीर्य कसं तयार होईल हे सुद्धा भाग समर्थांनी दिलेला आहे. अन्न नसता रेत कैचे औषधी नसता अन्न कैचे औषधीचं जिने कैचे पृथ्वी नसता. ज्याप्रमाणे बघा अन्न नसता रेत कैचे, अन्न नसेल ते जीवनात वीर्य कसेच होणार नाही. झाडं असल्याशिवाय अन्न कसे उत्पन्न होणार. मग तसंच भाग कसा दिलेला आहे. पृथ्वी नसेल ते वनस्पती झाडे झुडपं कशी जगतील हो. आप नसता पृथ्वी नाही तेज नसता आप नाही वायू नसता तेज नाही ऐसे जणावे. ज्याप्रमाणे आप नसता पृथ्वी नाही. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. आप नसेल तर पृथ्वी नाही आहे. परंतु तेज नसेल तर आपणही नसणार आणि वायू जर नसेल तर तेजही नसेल. बरोबर आहे की नाही. अंतरात्मा नसता वायू कैसा विकार नसता अंतरात्मा कैसा निर्विकारी विकार कैसा बरे पहा. अंतरात्मा नसेल तर वायू तरी कसा असेल. आता अंतरीचा अंतरात्मा आहे तो श्वास उश्वास करत आहे. बरोबर की नाही. अंतरीचा अंतरात्मा बघा प्रत्यक्षपणे बाहेर श्वास घेत आहे बाहेर सोडत आहे. याप्रमाणे आपण जिथे जिथे बाहेर जातो तिथे श्वास घेतो की नाही. नक्कीच. मग चालू जपा जपा चालूच आहे. विकार नसेल तर अंतरात्मा तरी कसा असेल आणि निर्विकाराच्या ठिकाणी विकार कसा असू शकेल. ह्या सर्वांचा नीट विचार करून पाहिला पाहिजे. पृथ्वी नाही आप नाही तेज नाही वायू नाही अंतरात्मा विकार नाही निर्विकारी. निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी नाही आहे आप नाही आहे तेज नाही आहे वायू नाही विकारी नाही आणि अंतरात्माही नाही. निर्विकार जे निर्गुण तेची शाश्वताची खूण अष्टदा प्रकृती संपूर्ण नासिवंत. आता निर्विकार निगुण असे परब्रह्म
हेच केवळ शाश्वत असते. बाकी संपूर्ण अष्टधा प्रकृती ही नाशिवंत आहे. आपला संपूर्णपणे देह हा नाशिवंत आहे, परंतु शाश्वत कोण कोण आहेत बघ. निर्विकार, निर्गुण असे परब्रह्म हेच केवळ शाश्वत असते. नाशिवंत समजून पाहिले, तोते अस्ताची नसते झाले, सारासार कळू आले समाधान. नाशिवंत जे जे आहे ते विचाराने जाणून मग त्याच्याकडे पाहू लागले की ते असून नसल्यासारखं होतं, आणि सारासार विचाराने त्याचं सत्य स्वरूप कळलं की समाधान प्राप्त होतं. विवेक पाहिला विचार, मनास आले सारासार, येणेकरिता विचार सदृढ झाला. आपण विचार करू लागलो की आपोआप मनात सारासार विवेक कसा जागृत होईल, आणि मग शाश्वत परब्रह्माविषयीचा विचार सुदृढ होऊ शकतो. शाश्वत देवतो निर्गुण, ऐसी अंतरी बाणली खुण, देव कळला मी कोण, कळले पाहिजे. शाश्वत देवतो निर्गुण आणि ऐसी अंतरी बांधली खुण, अशी खुण अनुभवाने अंतरात बांधते. मग देव कळला का आपल्याला? देव कोण आहे हे जरी कळलं, मग त्यातलं आपण शोधायचं, मग मी कोण आहे हे कळलं पाहिजे, बरोबर की नाही? मी कोण पाहिजे कळले, देहतत्व तितके शोधिले, मनोवृत्तीचा ठाई आले मितूपण. मग मी कोण आहे हे कळलं पाहिजे ना. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. प्रथम देहाचा तत्वाने निराश केला. ज्याप्रमाणे आपण बघा, मी कोण आहे, देहतत्व म्हणजे काय, देहाच्या तत्वाने निराश केला, तेव्हा मग मितूपणा हा मनोवृत्तीच्या ठिकाणी आहे असं वाटतं. मितूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. सकळ देहाचा शोध घेता, मीपण दिसेना पाहता, मितूपण हे तत्वता तत्वी मावळले. आता सकळ देहाचा शोध घेतला तर मीपणा दिसतो. आपल्यामध्ये काही कमी मीपणा आहे? अभिमान आहे, गर्व आहे, अहंकार आहे. मग शेवटी मितूपणा हे तत्वता तत्वी मावळले. मग मी म्हणून कोणी शिल्लक राहत नाही. तत्वात तत्वाचा निराश केला की त्या तत्वामध्ये मितूपणाही नष्ट होत असते. दृश्य पदार्थाची ओसरे, तत्वे तत्व जेव्हा सरे, मितूपण हे कैचे उरे, तत्वता वस्तू. जेव्हा एका तत्वाचा दुसऱ्यात लय होतो तेव्हा सर्व दृश्य पदार्थच माईक आहेत हे कळून येते. मग मितूपणा तरी कसा उरणार? मितूपणाची झाली बोलवणं. ज्याप्रमाणे आपण आरती म्हणत असतो, आता आरती म्हणत असताना जोरजोरात आपण आरती म्हणतो, परंतु त्याचा अर्थ समजून घेत नाही आहे. आपण आरती बोलत असताना सुख करता दुःख करताच म्हणतो. दुःख हरताय, वार्ता विघ्नाची म्हणतो की नाही आपण आरती. म्हणजेच दृश्य पदार्थाची ओसरे, तत्वे तत्व तेव्हा सरे, मितूपणा हे कैचे उरे, तत्वता वस्तू. जेव्हा एका तत्वाचा दुसऱ्यात लय होतो तेव्हा सर्व दृश्य पदार्थच माईक आहे ते कळून येते. मग मितूपणा तरी कसा उरणार? पंचीकरण तत्व विवरण, महावाक्य वस्तू आपण निसंगपणे निवेदन केले पाहिजे. म्हणून पंचीकरण आणि तत्वविवरण करून महावाक्याच्या सहाय्याने मीपणा विरहित
आत्मनिवेदन करून अनुभवले पाहिजे. देवाभक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ, उपाधी वेगळा केवळ निरुपाधी आत्मा. याप्रमाणे देवाच्या आणि भक्ताच्या मुळाचा शोध घेऊन पाहू लागल्यावर सर्व उपाधींचा निराश होऊन उपाधी वेगळा निरुपाधिक केवळ आत्मा तेवढा शिल्लक राहत असतो. आपला जो नरदेह आहे तो नरदेह या पृथ्वी तलावर बघा प्रत्यक्षपणे जन्म घेऊन आलेला आहे. आता जन्माला आल्यानंतर मृत्यू हा नक्कीच आहे, परंतु उपाधी वेगळा निरुपाधिक केवळ आत्मा तेवढा शिल्लक राहतो. देह हा संपूर्णपणे नाशिवंत आहे, त्याची मातीच होणार आहे, परंतु असलेला जो अंतरीचा अंतरात्मा आहे तो चिरंतन काळ टिकणार आहे. मी पण ते बुडाले, विवेक वेगळेपण गेले, निवृत्तीपदास प्राप्त झाले उन्मनी पद. आता मी पण नाहीसं होतं. आता मी पण कसा नाहीसा होईल? आपण अजूनपर्यंत मी पण आपल्या मनाशी बाळगत असतो. विवेकाने वेगळेपण द्वैतही जात असते आणि मायेच्या वेड्यातून निवृत्त झालेले मन उन्मन म्हणते. नंतर तो साधक परब्रह्मस्वरूपी ऐक्य पावतो. आता द्वैतामध्ये आणि अद्वैतामध्ये सुद्धा भाग समर्थांनी दिलेला आहे. विज्ञानी राहिले ज्ञान, ध्येय राहिले ध्यान, सकळ काही कार्य कारण पाहून सांडिले. स्वरूपानुभव म्हणजे काय? ज्ञानही शिल्लक राहत नाही. आपण एखादा कार्य करायचं आहे, ते कार्य करत असताना आपण अनुभव घेतो. ज्या वेळेला आपण अनुभव घेऊ त्यावेळेला पुढचं कामसुद्धा आपल्याला सोपं होईल, परंतु ज्ञान शिल्लक राहत नाही म्हणजे काय? समर्थ म्हणाले आपल्या या देहाला ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य हवं. या त्रिवेणी संगमावर आपला देह उभा राहिला पाहिजे. मग जर ज्ञान शिल्लक राहत नसेल तर स्वतः ध्येयरूपात झाल्याचं ध्यानही उरणार नाही आहे. मग आपल्याला जर ज्ञान नसेल तर ध्यान लागेल का हो? अज्ञानमूलहरणम जन्मकर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धार्थे सद्गुरुपादुदकम पिबेत. म्हणून अखंड नामस्मरण असणं गरजेचं आहे. सर्व कार्य बघा सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. जन्म मरणाचे चुकले, पाप अवघेची बुडाले, यमयातनेचे झाले निसंतान. आता जन्म मरणाचा फेरा चुकलेला आहे, बरोबर की नाही? जन्म मरणाचा फेरा चुकविला, जयदेव जयदेव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळिता हरली बहुचिंता. सर्व पाप नष्ट झाले. आता नष्ट करायचे आहेत सर्व पाप. आता पाप कशी नष्ट होतील हो? एखाद्या तलावामध्ये एखाद्या इथे नदीमध्ये जर गेलो, डुबकी मारून बाहेर आलो तर आपले पाप नष्ट होतील का हो? नाही आहे, बरोबर की नाही? आपल्या वरवरचे नाही तर अंतरीमध्ये असणारे जे पाप आहेत ते धुतले गेले पाहिजेत. आपण आपल्या शरीरावरचा मळ धुवून काढू शकतो, घासून काढू जाऊ शकतो, परंतु अंतरीचा मळ बाहेर काढायचा आहे, आतला मळ बाहेर काढायचा आहे, सहजासहजी नाही आहे. म्हणून यमयातनेची भीती नष्ट झाली. कारण का? समर्थ वारंवार आपल्याला सांगतात, ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधी जाण, अपमृत्यू काय करे. निर्बद्ध अवघाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकची वाटला सकळा काही. मग बंधन सर्वही नष्ट झाले, विचाराने मोक्षप्राप्ती झाली ना. मोक्ष म्हणजे मोकळा केला आणि आपल्याला सुद्धा मोक्षप्राप्ती हवी आणि मनुष्य जन्माचं सार्थक झालं असं वाटलं. केव्हा वाटेल? ज्यावेळी भगवंताचं स्मरण आपल्या हृदयाशी असेल तेव्हा, आपल्या मुखामध्ये असेल तेव्हाच. नाना किंत निवारिले, धोके अवघेची तुटले,
ज्ञानविवेक पावन झाले बहुत लोक, नाना प्रकारचे शंका संशय नाहीस झालं, कुठलीही भीती राहिली नाही आणि ज्ञानाचा विवेक केल्याने अनेक लोक पवित्र झाले. कारण बघा, आपला संपूर्णपणे देह विषय विकारांमध्ये ज्यावेळी अडकतो त्यावेळी भीती जाणवते, संशय मनामध्ये येतो. परंतु आता संशय मनामध्ये येतच नाही आहे. कारण का? भीतीच नाही आहे, भीतीचं वातावरण नाही आहे, मत्सर नाही आहे, क्रोध नाही आहे, लोभ नाही आहे, सर्व विषय विकार बाजूला सरले. पतित पावनाचे दास, तेही पावन करीती जगास, ऐसे हे प्रचित मनास बहुतांच्या अंती. पतित पावन अशा रामाचं दास ते सर्व जगाला पावन करतात. अशा प्रचिती अनेकांच्या मनाला आलेली. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत ना. म्हणून उत्तमाचा बघा भाग दिलेला आहे. पतित पावनाचे दास, आपण कोण आहोत? मी देवाचा आणि देव माझा, ही वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण सर्व प्रकारे जर पाहायला गेलो तर चिंता वाहतो तो सर्वांची. म्हणून पतित पावनाचे दास, तेही पावन करीत जगास, ऐसी ही प्रचित मनास बहुतांच्या आली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भक्त निरूपणा समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.